नाफेडचं प्री कूलिंग युनिट ओसाड पडलंय। 30 वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे युनिट बंद आहे। कांद्याचं आयुर्मान वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्री कूलिंग युनिट उभारण्यात आलं होतं। मात्र हे युनिट आता बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचं स्पष्ट होतंय। कांद्यासाठीचं जे प्री कूलिंग युनिट उभारण्यात आलेलं होतं, कांद्याचं आयुर्मान वाढवण्यासाठीची ही यंत्रणा या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली होती। हे युनिट सध्या ओसाड पडलेलं आहे। कोट्यवधीचा खर्च हे प्री कूलिंग युनिट उभारण्यासाठी झालेला होता। मात्र ते युनिट बंद असल्यानं धूळखात पडलेलं असल्यानं हा खर्चही पाण्यात गेलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या 5 दिवसापासून नाफेडची कांदा खरेदी वादग्रस्त ठरलेली असतानाच आता नाफेडचे विविध कारनामे समोर येत आहेत। नाफेडने 1993 म्हणजेच 30 वर्षापूर्वी तयार केलेलं कांद्यासाठीचं प्री कूलिंग युनिट हे पूर्णपणे भंगारात निघालं आहे। आपण बघू शकतोय की कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेली ही यंत्रणा पूर्णपणे आता ओसाड पडलेली आहे। या प्री कूलिंग युनिटमध्ये जवळजवळ कांदा या ठिकाणी साठवून त्याला जास्तीत जास्त त्याची टिकवण क्षमता कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येणार होता। मात्र ही यंत्रणा पूर्णपणे आज बंद आहे। 7 सिग्मा इंटरनॅशनल या कंपनीच्या मार्फत ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली होती। कोट्यवधी रुपयांचा खर्च यामध्ये करण्यात आला होता। 100 मेट्रिक टन कांदा साठवण्याची यामध्ये व्यवस्था करण्यात आली होती। मात्र ही संपूर्ण व्यवस्था आता भंगारात निघाल्याचं आपल्याला समोर दिसतंय। एकूणच नाफेडचा उफराटा कारभार गेल्या 40-50 वर्षामध्ये समोर आलाय। खरं म्हणजे कांद्याचं जो प्रश्न होता हा गेल्या 30-40 वर्षापासून सुरू आहे। हाच प्रश्न आता सुटणं अपेक्षित होतं। मात्र कांदाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जिकिरीचा होताना आपल्याला दिसतोय आणि यातून अनेक अधिकाऱ्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतल्याचं समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, पिंपळगाव, नाशिक।